अगं ही एवढी प्रचंड गर्दी तिथे, वातावरण सॉलिड तापलेलं, मला तर काही अंदाजच येईना पहिल्यांदा. कोण कोण होतं तुझ्या बरोबर? आधी तसं कोणीच नव्हतं. एकटीच गेली होतीस तू? क्या ही विचारते, मोर्चाला सामोरं जाताना काय केलंस तू, विचार केलास? अक्का ते सगळे माझे विद्यार्थी होते, इथे सगळी अनोळखी लोक होती. अगं पण ती झुंडच ना शेवटी. बरं ते जाऊ दे, आता पुढे काय झालं ते सांग तू. पुढे अगं वातावरण तापलेलं बघून मी आपली सटकून हॉटेलमध्ये निघून आले. दुसऱ्या दिवशी मग मी गेले पोलीस स्टेशन मध्ये, डॉक्टर धावरेंना भेटले. आई तुला खरंच सांगते, ते डॉक्टर धावरे म्हणजे इतकं फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर आहे ना, अमेझिंग अमेझिंग. इतकं व्यवस्थित त्यांनी मला या भानामतीच्या संपूर्ण बॅकग्राऊंडची माहिती दिली ना. मी त्यांच्याशी इतकं इन डिटेल बोलले, काय लॉजिकल बोलतात ग ते खरंच. मग पुढे काय झालं? पुढे काय, मग मी गेले त्या काळे फॅमिलीला भेटले. मला त्या नवऱ्या बायकोचा पहिल्यापासून संशयच येत होता. 85% मुलगा भाजला होता त्यांचा. बापरे. हॉस्पिटलमध्ये नेल्या गेला ग तो बिचारा. मला इतकं खरंच वाईट वाटलं ना. बरं त्या नवऱ्या बायकोच्या सांगण्यात एवढी विसंगती होती. पण विरू कधी पोचला मग तिकडे? नाही काय झालं सांगते ना. दुसऱ्या दिवशी मी गेले पोलीस स्टेशन मध्ये, त्यांना मी सांगितलं मला FIR द्या, दिला नाही. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मागितला, तो दिला नाही. बरं मी त्यांना म्हटलं मग मला सांगा कुठल्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं, तर तेही सांगत नव्हते. काही दादच लागू देत नव्हते ग. शेवटी मी सरळ मुंबईला फोन लावला आणि एक व्हिडिओ कॅमेरा मागवून घेतला. घटनास्थळी गेलो, शूटिंग करायला लागलो, तेव्हा नाईलाजाने एक जण मुक्काट्याने बोलायला लागलो. बरोबर आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच की प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. त्या वयात माणसाकडून त्या गोष्टी घडायला हव्यात, घडायलाच हव्यात. ते मान्य आहे. नाही मान्य आहे असं म्हणून तुझी सुटका होणार नाही. सांगू का तुझे धंदे त्याला सांगू? नाही नको, पाया पडतो. आधीच तुम्हाला मोठा मान देतोय, हे कळलं तर मग. म्हणून म्हणतो की प्रत्येकानं स्वतःच्या अंगाखाली काय जळतंय ते आधी बघावं. नाही कुठे ते कळलं ना? नाही कळलं पुरे पुरे. नाही पण अण्णा तस अहो असं 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 करू नका. त्या गोष्टी घडायला पाहिजेत माहिती आहे, पण तो जे काय या वयात करतो ना ते आमच्या वयात आम्ही वाचलं सुद्धा नव्हतं. म्हणून काळाचा महिमा आहे बाबा. तू पण चुकायचंस तेव्हा गप्प बसायचो मी. बोललो काय काय बोलणार? ओरडणारा पण मीच, तुला समजावणारा पण मीच. आई तुझी तुला जर ओरडलो असतो तर गाववाल्यांनी मलाच वेड्यात काढलं असतं. गप्प बसलो. कमी का चुका केल्यास तू, कमी का खोड्या केल्यास? म्हणून म्हणतो त्याला ओरडू नको, समजून घे. गरीब आहे बिचार. गरीब बिचारा. अहो गंडवला हो त्यांनी, गंडवला तुम्हाला. तुम्ही असे करून बसू नका त्याच्यासाठी. तसं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय तशी परिस्थिती नाहीये. खरं चित्र फार वेगळं आहे. बस आता 5 मिनिटात बाहेर येईल, जेवणाबरोबर कुस्ती लढून आल्यासारखा. पण त्याला काही लागलं वगैरे तर? गरज नाही. अगं त्याच्या समोर उभं राहून विचारलं ना तर चिडतो, म्हणतो एकटा जेवतो, मला त्रास देऊ नका. पहिल्यापासून हे असंच आहे. आत्या पण या सवयी आता बदलायला हव्यात. म्हणजे माणसांनी एकत्र जेवावं, सावकाश जेवावं. हे असं बरं नाही. बघू, पण तुला एक गंमत सांगते. तू जसं त्याला विचारशील ना जेवताना, अगदी तशी उत्तरं देईल. एवढा मोठा इन्स्पेक्टर पण आरोपी सारखा गोंधळलेला असतो. म्हणजे अगं तू जर त्याला विचारलंस ना भाजी हवी का रे, तर हो म्हणेल. आमटी नको का रे, तर नको म्हणेल. मग ती ताटात असो किंवा नसो. काहीतरीच काय त्या. अगं खरंच. ह्याचा बाप आणि काका असेच. आमचे दादा म्हणजे माझे वडील नेहमी ओरडायचे, अरे वाघ मागे लागल्यासारखे जेवू नका, चावून जेवा म्हणजे दीर्घ आयुष्य लाभेल. त्यावर याचा बाप म्हणायचा, दीर्घ आयुष्य म्हणजे आपल्या लोकांना कंटाळा येईल एवढं आयुष्य. त्यापेक्षा ताडफाड झालं की उत्तम. म्हणजे लोकांना रडायला यायच्या आधी सोपस्कार पार पडतील. आणि अगदी तसंच झालं.
स्वतःचं म्हणणं अगदी खरं केलं. दादा 90ीत गेले ठणठणीत, आणि ह्याचा बाप 42व्या वर्षी रामनवमीच्या दिवशी. तेव्हापासून मीच ह्याची आई, बाप आणि आत्याई. आलेच हा, नाही तर आत्ता ओरडेल. तू थोडं ताक घेतेस का? नाही म्हणजे दुपारच्या वेळेला जरा जीवाला थंड वाटेल. चालेल थोडं, पण थोड्या वेळानेच घेते. तू आहेस ना? म्हणजे आणखीन काही वेळ? हो, संध्याकाळपर्यंत आहे. तू अगदी आरामात खाऊन पिऊन संध्याकाळी जा, 6-6:30 वाजेपर्यंत. आत्या, शेंगांचं पिठलं एकदम उत्तम झालं होतं. झालं? हो. अरे ताक म्हणून ओरडलास ना? हा ते होय. अगं काही नाही, ते ताक आंबट लागून आहे ना म्हणून ओरडून प्यायलो मी. म्हणजे पोहताना उडी मारताना ओरडतात तसं? घ्या, आमच्या आत्यासन म्हणजे ना प्रत्येक गोष्टीत एक साहित्यिक टच असतो बोलताना. हिने एखादं पुस्तक वगैरे लिहिलं ना तर लगेच पुरस्कार मिळेल त्याला. तुझ्यावर लिहिते ना आता पुस्तक? नाही, त्याला फार मार्केट नाही सध्या. तू एखाद्या गुन्हेगारांवर आधारित पुस्तक लिही, त्याला जास्त डिमांड आहे. तुला माहिती आहे, एखाद्या गुन्हेगाराच्या छातीत नुसतं दुखायला लागलं ना तरी लगेच फ्रंट पेज वरती बातमी येते. आणि आमच्या इकडे एखादा हवालदार किंवा एखादा इन्स्पेक्टर जर का ड्युटीवर मेला ना तर 3ऱ्या किंवा 4थ्या पानावर त्याची बातमी. आणि वरती शनिवार रविवारी आमच्या डिपार्टमेंटच्या फिटनेस लेवलवरती आडून हल्ले करणार. हिपोक्रेट सगळे. पहिलं ना या सगळ्यांना झोडपलं पाहिजे. मोहन, जाऊ दे. तुमच्या दोघींच्या काय गप्पा चालल्या होत्या? आत्या मला सांगत होत्या, एवढा मोठा इन्स्पेक्टर घरात कसा एखाद्या गुन्हेगारासारखा वागतो. असं सांगितलंस तू याला? काय बघतो गुन्हेगारासारखा? म्हणजे कधीही येतोस, कधीही जातोस, जेवला तर जेवतोस, नाही तर उपाशी राहतोस, 2-2 दिवस घरातून गायब असतोस. बरं, जेवायला बसलास तर हा असा एकटाच बक्का जेवतोस, आणि जेवणानंतर एक तर ताणून देतोस, नाही तर पुस्तक वाचत बसतोस. अरे हे वागणं बरोबर नाहीये. अरे तिच्याकडे काय बघतोयस? हे सगळं तिला मी सांगितलंय. छान. नाही, आता मी एक काम करतो. काय? मी 4 दिवस सुट्टी घेतो आणि तुझ्या समोर बसतो इथे घरात. बस. माझ्या समोरच का? बघ बाई. नाही, मग मला तू सांग ना मी काय करू ते. आता तेही मीच सांगू का? अनु, तूच काय ते सांग आणि समजाव याला. मी सुपारी आणायला जाते. आणि हे बघ, तेवढाच चान्स घे. हा, आणि जे काय सांगायचं ना ते लवकर सांग. मला फार वेळ लागणार नाहीये. बोल, काय म्हणतेस? काय म्हणू? काय इथे इतकं बडबडलीस ना आत्यासमोर? तू बोल ना. पण मी काय बोल, ते आता येईल पटकन. सांग काय ते. आई, हे बघ, इतकेच फोन आले होते ना? हो, एवढेच होते. अगं कमी झाले का? सकाळपासून त्या फोनच्या बेलने कान किटले माझे. आतून बाहेर, बाहेरून आत एवढ्या फेऱ्या मारल्यात मी. सरळ गेले असते ना चालत तर पुण्यापर्यंत पोहोचले असते मी. हो, खोटं नाही सांगत आहे. बरं सुधा, लॉकर मधून भांडी काढायचे, चांदीचं ताट, वाट्या सगळं काढून आण. कशाला उगीच आहे त्याच्यातच आपण करूया ना सगळं. काय कशाला? अगं पोरगी एवढा चांगला पराक्रम करून आली म्हणून आपण 10 लोकांना जेवायला बोलावले. मग तिला मानाचं ताट नको? बरं, आणि ते सकाळी जाऊन. आणि बोलावण्याचं काय केलेस ना सगळ्यांना? मला वाटतं सगळी झाली आहेत. राहिलं नाही ना कोणी? आता ते तू अनुला विचार ना, तिला माहिती काय ते. बर. अनु, ए जा बोलाव तिला, जा जरा. तिचा क्लास चाललाय. आता कसला क्लास? फोन करण्याचा आणि फोन घेण्याचा. मोहन वाटतं. हे कसा आहे ग मुलगा? ठीक आहे. बरं जा बोलाव ना तिला. आजी, या जेवणावळी फिवणावळी सगळ्या करायला. असू दे. हे बघ, मला हौस आहे शिंगलवून बैल व्हायची, कळलं? हसू नको. जा बोलावून आणतीला, जा जा. अक्का, तू विश्वनाथला फोन केला होतास ना? हो केला होता. येणार आहे ना? बहुतेक नाही. का ग? अगं काहीतरी त्याने ते फार्म हाऊस काय ते घेतलंय ना, त्याचं काम आहे त्याला. फॉर्म हाऊस नाही ग, मग फार्म हाऊस. तेच ते. अक्का, माणूस कुठून कुठे जातो नाही? खरे, ही सगळी शरदरावांची कृपा आहे.
बाकी सगळे झालेत आता, फक्त जया काका राहिलाय. बाप रे. हो गो बाई, त्या संबंधाला आधी बोलावा, नाहीतर आणि बंटी. हो बर, मला एक काही लोकांना फोन करायचे 10 मिनिटांनी, मी पटापट करून टाकीन मग. हे बघ, तुला फोन करायचं ते फोन कर, पण मला आधी कामात मदत कर. चल बघू, भाजी बिजी निवडायला मदत कर. चल. आई ग, मी घेते सुधा, हो दूध तापवून ठेवलंय ग. बर गार झालं ना की फ्रीज मध्ये ठेवा. बर. चला, काही दिवसांनी असा प्रसंग आहे की आपल्याकडे भरपूर माणसं येणार आहेत. सुधा, आठवतं तुला, तू पहिलं लेक्चर देऊन आलीस बघ. हो आठवतंय. तेव्हा पण असंच खूप लोकांना बोलवलं होतं जेवायला. अशी मजा आली माहितीये. आदल्या दिवशी अशी चालली होती तयारी, कोण भाजी निवडतंय, कोण कोथिंबीर चिरतंय. जुनी गाणी काय लावली होती, मजा आली. काम करतायत, गाणी ऐकतायत. आणि मग काय ग? काही नाही ग. हा जया वात्रट, तो होता जेवायला. शरदराव होते, शेजारचा आप्पा होता. जया काय म्हणतो माहितीये, नाना ना, म्हणजे तुझ्या आजोबांना, सावकाश जेवा, घाई करू नका, आपलंच घर समजा, संकोचू नका. अरे नाना 4 जिलब्या वाट बघू. जया काका म्हणजे ना ग्रेट आहे. तो असाच होता का ग पहिल्यापासून? अगं, तिथे जे जमले होते ना, काही अनोळखी लोक होते ना, त्यांना म्हटलं की हाच यांचा होणार जावं आहे की काय. थांब मी घेते. हॅलो, कोण बोलताय आपण? हो आहेत. हो देते हा, थांबा. कोणतरी संपादक आहे. हॅलो, हा आकांक्षा बोलतेय. ओ हा, हो असं काय ओळखलं ना. हो, थँक्यू व्हेरी मच. हो म्हणजे तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना काही गरजच नाही ना. हो नाही हो, थँक्यू. मी नक्की भेटीन तुम्हाला एकदा. हा, ओके. अच्छा, ईश्वरचंद्र परदेशी, जळगावचे, खूप सिनियर एडिटर आहेत, पण खूप प्रेमळही आहेत. आता कोणाचा आला, थांब मी घेते. हॅलो, हो मी अक्का बोलते. काय, कोण अक्का? 40 वर्षात मला असा प्रश्न नाही विचारला, कोण अक्का म्हणून. काय माणूस आहे. कोणाचा फोन आहे, कोणाच? हॅलो, कोण? काय ग, का असलीस तू? कोणाचा फोन आहे? एक मिनिट. हा, शरद आहे. हो बाई, आजी तू पण ना ग्रेट आहे. बोल. हा हो बघ ना, हॉरिफाईंग आहे सगळं. मग हो आहे इथेच आहे. काही नाही, एकीकडे काम करतोय, गप्पा मारतोय, जुन्या आठवणी निघाल्या. बरं थांब मी देते तिला फोन. 1 मिनिट घे. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. हा छे हो, बक्षीस कोण देतंय मला? तुम्ही देताय का? चालेल ना. काय स्कूटर? मला चालेल, तिला चालेल की नाही विचारा. नाही काही नाही हो, गंमत केली सहज. हो तयारी चालली आहे जोरदार. या दोघी आहेत ना, एक अभ्यास करतेय, दुसरी अभ्यास करण्याजोगी गोष्ट आहे. हा हो, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके बाय. मैं कम इन मॅडम? येस कम. ये शरद, बस ना, बोला. थँक्यू. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. प्रथम आपलं अभिनंदन भाईसाहेब. अभिनंदन कशासाठी? आपली मुलगी वर्तमानपत्रातून चमकतीये आणि त्यामध्ये आपला वाटा फार मोठा आहे म्हणून. म्हणजे तू हे सांगायला इथे आलायस? तर नाही, खर तर ही फाईल देण्यासाठी आलो होतो. हो, म्हणजे तू इथे ऑफिशियल कामासाठीच आलायस? तर हो, तसा आलो तो ऑफिशियल कामाच्या निमित्तानं, पण तुझं कौतुक करण्याचं अनऑफिशियल कामही होतच. नाही म्हणजे आकांक्षाचं फोन करून मी अनऑफिशियल कौतुक केलंय, पण तुझं कौतुक मला स्वतंत्ररित्या करायचं होतं.
म्हणून. म्हणजे म्हटली तर तशी ही ऑफिशियल व्हिजिट आहे आणि म्हटली तर अनऑफिशियल. पुरे रे आता. चहा घेशील? हो चालेल. दोन चहा पाठवून द्या. थँक्यू. आणखीन काय? बरं आता ही फाईल उघडून बघ. काय आहे? फी वाढ प्रकरणाबद्दल आमच्या समितीचा रिपोर्ट. म्हणजे तसं हे वराती मागून घोडा आहे. नाही म्हणजे रिपोर्ट तसा तयार होता पण मधल्या गडबडीत आणायचा राहून गेला. हे प्रकरण जरी मिटलं असलं तरी रिपोर्ट आलाच नाही असं व्हायला नको म्हणून स्वतः रिपोर्ट घेऊन आलोय. शरद, अजूनही हे प्रकरण संपलेलं नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परस्पर जाहीरपणे घोषणा करून टाकली की फी वाढ रद्द म्हणून. पण मी अजूनही माझे प्रयत्न सोडलेले नाही. मग तू काय करणार आहेस? मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. गरज पडली तर राज्यपालांना मी मध्यस्थी करण्याची विनंती करणार आहे. शरद, त्यांना वाटतं इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही. सुद्धा या राजकारणी लोकांची कातडी गेंड्याची असते आणि वेळ प्रसंगी सरड्याचा गुणही त्यांच्यात असतो रंग बदलण्याचा. तू त्यांचं मत परिवर्तन कशा करता करतेस? तू कशाला तुझी शक्ती वाया घालवतेस? पण मग मी काय करू? सांग ना, मी काय करू? सक्तीच्या मराठीचा आग्रह सोडून देऊ? छे छे, तू ही राजकारण्यांसारखं वागायला शिक असं सांगतोय. आता परिस्थिती योग्य नाहीये ना, त्यापुढे मानतो का? आणि योग्य वेळ आली की आपलं प्याद जोमानं पुढं सरकवायचं. का मी हे विनोदी बोललो का? नाही रे, तू अगदी बरोबर बोलतोयस. नाही, मी असले कारण आजपर्यंत सायकोलॉजिस्ट कडून काउन्सिलिंग करून घ्यायची गरज मला कधी पडेल असं मला वाटलंच नव्हतं. अगदी तो सायकोलॉजिस्ट घरातला असला तरीही. घरातला